पहिल्या ओव्हरनंतर 23 धावा.
2 षटकांची अंती आपण पाहतो धाफुलकर. एकंदरीत धामणी टीमची धावसंख्या आहे एक गडी बाद 33. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज गणूला प्राशरण केले, बोलवलं गेलंय. 2 ओव्हरमध्ये म्हणला 33. स्ट्रायकरला बॅट्समन दीपक. पहिला बॉल क्लीन बॉल, यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त, फर्निचर झाले डिस्ट्रॉय. पहिल्या बॉल वरती मिळाली मोठी विकेट. दीपक बॅक टू द डगआउट. नेट नंबर 3 वरती बॅट्समन नाना. पहिला बॉल ऑन साइडला बॅट न खेळायचं होतं. अर्ली बॅट स्विंग आपण पाहतोय. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. आलाय बॉल डॉट. पहिल्या 2 मध्ये 33 बनल्या असताना आता आपण पाहतो इथून धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 16.50 ची सरासरी गाठली आहे पहिल्या 2 मध्ये. आणि या षटकाची पहिले 2 बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल तो विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल हवेमध्ये. बॉल बॅक स्वतः जातोय मात्र जजमेंट चुकलाय आणि जमिनीला हा जेल दान झालाय. 2 धावा मिळतील. दोन्ही धावफलक आता पोहोचेल 35 वरती. बॅटची टॉप एज होती. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवण्याचा करताना झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरला गेलाय. पुढचा बॉल उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. झेल पर्यंत पोहोचला होता. दूरचा पल्ला गाठला होता. चांगला एफर्ट म्हणावं लागेल. 100% इथून आपण पाहतो एफर्ट दिला होता. झेल सुटला गेलाय. एक सिंगल धाव येते. 2 बॉल वरती 2 झेल सुटले. या आधीचा झेल सोपा होता तो गोलंदाजाने सोडला. हा थोडासा मी कठीण झेल म्हणेल कारण बाउंड्री वरून अगदी 30 सर्कलच्या जवळ जवळच हा बॉल होता आणि झेल सुटलाय. या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल आली. दाफोलकर बनला 36. पुढचा बॉल फुलटॉस आहे. फुलटॉस वसूल केलाय आणि पाठवलाय. डिमिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक धमाका बॅट्समन भरतच्या बॅट मधून. षटकार आला दाफुलकर. धाव 42. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता. स्ट्रॉंग अपील आहे. स्ट्रॉंग अपील आहे मात्र फॉल्स अपील आपण पाहतो. खोटी अपील. आणि इथून पहिल्या 3 षटकांचा आपण पाहतो खेळ समाप्त झाला आणि दाफुलकर एकंदरीत धावा आहेत 42. 14 ची सरासरी रागत असताना 42 आहेत. 2 गडी बाद झाले धामणी संघाचे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकाला आता सुरुवात होणार आहे. कुठला गोलंदाज इथून बोलवला जाईल.
गोलंदाजाच्या खांद्यावरती धुळा सोपवली जाईल. विशाल आलाय आणि इथून स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन पाहणार आहोत. नाना पहिला बॉल ओव्हर द विकेटने उडवला. बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज विशाल हा झेल सोडलाय. 3 जीवनदान मिळालेत आपण पाहतो बॅट्समन नानाला आणि धावफलक पोहोचलोय 43 वरती. पुढचा बॉल स्ट्राईक खेळला आहे. भरत बॅटची कडा आहे. कीपरने चुकी केली आणि सरळ निघालाय बॉल यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेटला आलाय. इथून आपण पाहतोय लॉंग शॉर्ट थर्ड मधून खऱ्या अर्थानं बॉल गेला होता. नॉन स्टॉप मधून आलाय चौकार. भारत होता स्ट्राईक एंडला. भरत आहे माफी असावी आणि त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. भरतचा विचार केला तर तो चेंडू खेळलाय. 9 धावा बनवताना 30 संघाची धावसंख्या आता चौकाराच्या साहाय्याने पोहोचली 47 वरती. पुढचा बॉल बॅटची गड आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटचा पुढे सरसावला. हा देखील झेल सोडला गेलाय. सातत्यानं मैदानामध्ये चुका आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये जे एफर्ट हवे ते मिळत नाहीये गुरवली ब संघाकडून आणि या बॉल वरती आले सिंगल. धावफलक पोहोचला 48 वरती. स्ट्राईक नाना पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचतोय. आणखीन एक झेल सुटला गेलाय. काय चाललंय गुरवली संघाच्या मैदानामध्ये. चेंडूची फेकाफेक झेल इथून सुटला गेलाय आणि नानाला 4 बॉल खेळलाय तो आणि 4ही बॉल वरती त्याला मिळाले जीवनदान. नशीब नानाचं बलवंत आहे. 4 बॉल वरती आपण पाहतोय 4 झेल त्याचे सुटले. दाफलकार धावा 4 चेंडू नंतर 51 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल. स्टेप आउट झालाय. स्लोवर बॉल आता फसवलाय. फिंगर रोल केलेत. बरं स्टेप आउट झाल्यानंतर विशालने गोलंदाज आपण पाहतोय त्याने त्या बॉलला गती कमी केली आणि आलाय डॉट. शेवटचा बॉल हा बॅटची गडा आहे. चाललाय चेंडू शॉट लॉंग लेगच्या डोक्यावरून मिळतोय चौकार. येस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दाफलकार धावा आपण पाहतो 55 आणि धावा कराच्या सेकंड इनिंग मध्ये गुरवली बी संघाला अब तक 56.
चला खेळाच्या आपण पाहतोय सेकंड इनिंग अर्थातच दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बनल्या गेल्या आहेत 55-56 ची गरज आहे 24 बॉल मध्ये. दिलखुश आणि कुणाल ही सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 14.00 आहे. गोल्डन ट्रॅक वरती नानाला 4 जीवनदान पहिल्या सत्रामध्ये मिळाले. तो नाना गोलंदाजीसाठी येस. पुढचा बॉल लेफ्टी बॅट्समन आपण पाहतो. पहिला बॉल खऱ्या अर्थानं सेकंड इनिंग मधला आणि पहिला बॉल राईज होत असताना आलाय डॉट. नाना आपण पाहतो गोल्डन ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल टाकलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना डॉट. पुढचा बॉल सुशील फटका दुधारी तलवार चालवले. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आणि खऱ्या अर्थाने या फटक्यासाठी एक नाव आहे जी घेऊ शकत नाही. आणि आला चेंडू डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. दोन बॉल डॉट आलेत. नाना पुन्हा एकदा तिसरा बॉल. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये होता. ऑन साईडला टर्न केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल मिळेल. तिसऱ्या बॉलवरती सिंगल होत असताना धावफलकाला सुरुवात होईल गुरवली ब संघासाठी. न्यू बॅट्समन कुणाला स्ट्राईक एंडला कव्हरला लाजवाब फटका. इनफिल्डला भेदलाय. कव्हर पाऊनच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. धन धन कर शेवटी बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. आपण पाहतो चौथ्या बॉल वरती बाउंड्री आली आहे. चौकार आलाय. त्या फलक 4 चेंडू आणि 5 कुणाल स्ट्राईक एंडला. बॅटशी कडा आहे. लिडिंग एज आणि कॉट बिहाइंड झालाय. बॅट्समन मैदानामध्ये कुणाल बाद. चला स्टार 11 भल्ल्याची वाडी आणि ढवळेपाडा या 2 संघांमध्ये पुढील सामना असणार आहे. यायचा आपण टॉससाठी गणेश. आणि ढवळेपाडा संघाला जोड नसल्यामुळे त्यांना आपण सेकंड मॅच मध्ये बाय देत आहोत असा आयोजकांचा निर्णय आहे. आणि या स्पर्धेचा नियम आहे 5 टीम मध्ये जो कुठला संघ हाय टोटल बनवेल त्याला आपण डायरेक्ट बाय देतो. मात्र हा जो आपण पाहतो रेग्युलर पोल मध्ये जर टीम खाली नव्हती तिथे कुठली टीम आली नाही आणि आपण पाहतोय नक्कीच बाय मिळते ढवळीपाडा संघाला दुसऱ्या राऊंड मध्ये. ऑन साइडला टर्न केलाय मंगेशने. आल्याला दाखवलाय स्क्वेअर लेगला. चौकार जाईल आणि आलाय चौकार. शेवट मात्र गोड केला. पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त. आपण पाहतो गुरवली संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 9. चला भल्ल्याची वाडी संघ आपण असाल तर लगेच यायचं टॉस साठी.
भरत आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. स्ट्राईक एंडला दिलखुश पहिला बॉल. इथून आपण पाहतोय कदाचित व्यवस्थित बॅटवर लागला नाहीये आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव येते. लोअर फुलटॉस होता, नक्कीच मागचा पाय वाकवला होता, मात्र व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये आणि जे इलिव्हेशन पाहिजे होतं ते देखील मिळालं नाहीये. पहिल्या बॉलवरती आली एकेरी धाव. धाव फलकार 10 आहेत, अजूनही 46 करायचे आहेत. शॉर्ट पिच बॉल होता, हुक केला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आले डीप मधून, पाहावं लागेल सेकंडचा कॉल आहे का. नाही नकार दिलाय, कारण जोपर्यंत बॉल गॅदर होत होता त्याच मध्ये डिसाईड करायचं होतं की दुसरी धाव घ्यायची का नाही. मात्र एकच धाव आली, 11 बनल्या आहेत, अजूनही 45 ची गरज आहे. दिलखुश ऑन साइडला टर्न केलाय, पाहायचं डीप मध्ये प्रोटेक्शन आहे का. हो आहे मिड विकेटला आणि बॉल वरती देखील सिंगल मिळेल. सिंगल डबलने गेम तुम्हाला जवळ घेऊन खऱ्या अर्थानं जाता येणार नाहीये. 12 बनल्यात. चला गणेश, आपला कॅप्टन कोण असेल तर पाठवायचं टॉस साठी. तीन बॉल वरती 3 सिंगल धावा आल्यात. पुढचा बॉल डाऊन द लेग आहे, पाहावं लागेल, मात्र यष्टांवरतून हा बॉल निघून गेलाय असं पंचांना सांगितलंय आणि आणखीन एक बॉल डॉट. बाराच धाव आहेत धाव फलकावरती. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय, टायमिंग चांगलंय, चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती आणि या देखील बॉल वरती मिळणारे सिंगल. 13 बॉल आता करायच्या धावा 43. समीकरण थोडस आता वाढलंय, सरासरी देखील वाढली आहे. येस, ढवळेपाडा संघानं टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा पेंडिंग असणार आहे. 3 षटकांची मॅच आहे, स्विच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र झाले मिसफिल्ड आणि चेंडू निघाला. आता आपण पाहतोय बाउंड्री लाईटच्या दिशेने थेट आलाय चौकार. 12 बॉल आता करायच्या धावा आपण पाहतो. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आता करायच्या धावा 39. यस, सुरेश गोल्डन ट्रॅक वरती आला. 12 बॉल 39 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन मंगेश. पहिला बॉल फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक होते पॉइंट मध्ये, सोडलाय झेल आणि पहिल्या बॉल वरती आले सिंगल डबल. मी आधीच म्हटलं सिंगल डबलने आज गेम काय जिंकता येणार नाही, हा खेळ काय जिंकता येणार नाही. आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला पंच. यस, थर्ड अंपायर आता इथून आपण ऑन स्क्रीन चेक करू.
यस, नक्कीच फेकी टाकतोय का, गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय आणि चालू ठेवायचा सामना आम्ही ऑन स्क्रीन लाईव्ह मध्ये पाहू, जी आयोजन कमिटी ती पाहिल. सिंगल आले 11 मध्ये करायचे, 38-11 मध्ये मारायच्या, 6-6. सुरेश आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती, पहिल्या बॉल वरती चांगली गोलंदाजी त्याने केले. पुढचा बॉल राऊंड विकेटने लेफ्टी बॅट्समन साठी स्विच हिटचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये आणि रनआउटचा चान्स होता, मात्र शेवटच्या क्षणी दिलखुश पोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 2 बॉल वरती 2 सिंगल, 10 बॉल करायच्यात, 37. सामना आता हळूहळू दूर चाललाय की काय गुरवली बस संघासमोर संघासाठी. दहा बॉल 37 करायच्यात. अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने नुसतं प्रेशर वाढणार आहे, धावा काय होणार नाहीयेत. 9 बॉल करायच्यात, 37. 9 बॉल मध्ये फक्त मारायचेत आता 6 षटकार. पुढचा बॉल स्लोवर बॉल आहे, ऑनसाइडला टर्न केला, चाललाय चेंडू मिडू विकेटला, क्षेत्ररक्षक या आणि मिळेल ती चेंडू वरती आपण पाहतो एकच सिंगल धाव. 8 बॉल करायच्यात आता, धावा 36. 8 बॉल 6 षटकार. आठ बॉल आणि 36ची गरज. स्ट्रायकरला दिलखुश, बॅटची पुनश्च एकदा कडा आहे, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. सेकंडचा कॉल आहे दिलखुशचा आणि यस 2 धावा कंप्लीट झाल्यात. करायच्यात आता 7 बॉल मध्ये 34. सात बॉल करायच्यात 34. हा देखील बॉल आपण पाहतो बॉडीवरती आदळला, लेग बाईची धाव मिळणार आणि 6 बॉल करायचे आता, धावा 33. पहिला बॉल आलाय डॉट. 6 मध्ये करायचा होता 33, पहिला आलाय डॉट. नरेश आपण पाहतो गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय, सामना फसलाय. 5 मध्ये 33 करायच्या, 5 बॉल मध्ये 5-6, तर ही धाव होणार नाहीये. टर्न केला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल आली आणि आता पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटी करावी लागेल. 4 मध्ये करायच्या धावा 32.
ऑन साइडला टर्न केलाय, मिळणार ती सिंगल धाव असं मी म्हणणार होतो, मात्र घेतलाय आणि वन बाउन्स बॉलने आणि सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 मध्ये आता करायच्यात 29. फुल टॉस बॉल आहे, फुल टोल वसूल केला. हे फटके जर आधी आले असते तर कदाचित सामना गुरवली ब संघाच्या बाजूने झुकला असता. मात्र आता सत्ता गेली, शहाणपण आलं आणि त्याला काही उपयोग नाहीये. 2 बॉल 22. ऑन साइडला टर्न केलाय. या बॉल वरती चौकार आहे का नाहीये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिळणार ती कुठली धाव नाहीये. 1 बॉल आता 22 करायच्यात. आणि या सामन्याचा सामनावीर भरत 12 बॉल मध्ये बनवला 35. याचा भरत